विद्यार्थ्यांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये इव्होल्युशनचा स्टडी केलेला होता. इव्होल्युशन मध्ये ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉंग ड्युरेशन, म्हणजे दीर्घकाळ जेव्हा एखाद्या सजीवांमध्ये काही बदल दिसून येतात याला आपण इव्होल्युशन म्हणतो. अकॉर्डिंग टू, आता आपल्या ज्या इव्होल्युशनच्या थिअरीज घ्यायच्या आहे किंवा थिअरी ऑफ इव्होल्युशन घ्यायची, त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे according to theory of evolution, the first living material was formed in ocean. पहिल्यांदा जीवद्रव्य किंवा लिव्हिंग मटेरियल हे समुद्रामध्ये तयार झालं असं मानलं जातं. त्या जीवद्रव्यापासून म्हणजे लिव्हिंग मटेरियल पासून काय तयार झाला? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला. म्हणजे त्याला आपण म्हणतो एक पेशीय सजीवाची निर्मिती ही त्या लिव्हिंग मटेरियल पासून किंवा जीवद्रव्यापासून झाली. आता ह्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासनं लार्जर आणि मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म ड्यू टू स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस दॅट ऑकर इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एकपेशीय सजीवांमध्ये जे हळुवारपणे नियमित बदल होत गेले आणि कालांतराने युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासनं काय तयार झाला? लार्जर आणि मोर कॉम्प्लेक्स म्हणजे इतर सजीव तयार झाले. म्हणजे जीवद्रव्य तयार झालं पहिल्यांदा समुद्रामध्ये, त्यापासून तयार झाला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्यापासून तयार झाला मल्टीसेल्युलर किंवा मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. इव्होल्युशन, थ्रू इव्होल्युशन झाल्यामुळे कशामध्ये? कॉम्प्लेक्स सजीवामध्ये किंवा लार्जर सजीवामध्ये थ्रू इव्होल्युशन प्लांट अँड ॲनिमल प्रोग्रेसिव्हली डेव्हलप फ्रॉम देअर अँसेस्टर्स, अँसेस्टर म्हणजे पूर्वज, that had different structural and functional organization. अशा प्रकारे आत्ताचे जे ॲनिमल आणि प्लांट्स आपल्याला पृथ्वीवरती दिसतात हे इव्होल्युशनने तयार झाले की ज्यांच्यामुळे हळूहळू बदल होत गेले. आता पहिलं जीवद्रव्य तयार झालं समुद्रामध्ये, त्याच्यापासून तयार झाला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्यापासून तयार झाला मोर कॉम्प्लेक्स किंवा लार्जर ऑर्गॅनिझम आणि हळूहळू त्याच्यामध्ये इव्होल्युशन उत्क्रांती होतो, प्लांट्स आणि ॲनिमल तयार झाले. मग हे जी थिअरी आहे इव्होल्युशनची, तिला काही प्रूफ दिलेले, त्याला आपण सपोर्टिंग प्रूफ म्हणतो. तर त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस आहे, पुढे घेणारे आपण ॲनाटॉमिकल आहे, वेस्टिजियल ऑर्गन्स आहे, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस आहे, कनेक्टिंग लिंक्स आहे, इम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्सेस आहे. ह्या एव्हिडन्सेस म्हणजे हे पुरावे आपल्याला इव्होल्युशनच्या थिअरीसाठी घ्यायचे. त्यातला पहिला जो एव्हिडन्स आहे, पहिला जो पुरावा आहे तो आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजीचा अर्थ काय होतो बाळांनो? मॉर्फॉलॉजी म्हणजे बाह्यरूपिकी, जे आपल्याला बाहेरनं दिसतं, सजीव दिसतो एखादा, ती त्याचं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर झालं. इट इज बेस्ड ऑन द सिमिलॅरिटी ऑफ साइज, शेप और स्ट्रक्चर ऑफ ऑर्गन अमंग ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, प्रूव्हिंग दॅट दे इव्हॉल्व फ्रॉम द सेम अँसेस्टर. आपण सपोज हे 3 प्राणी घेतले, या प्रत्येकाला 2 डोळे आहेत, नाक आहेत, कान आहेत किंवा पाय आहे, माऊथ आहे. ह्या सगळ्यांना डोळ्यांची ठेवण, नंतर त्याच्यावरती कान, खाली माऊथ, हे सगळ्यांचं सारखंच आहे. याचा अर्थ या सगळ्यांचे पूर्वज हे एकच असले पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. तसं जर तुम्ही प्लॅन्ट घेतले तर वनस्पतीने येणारे पानं, फुलं, फळं यांच्या रचनेमध्ये बरेच साम्यता दिसते. याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे. दुसरं आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमी म्हणजे खरं शरीरशास्त्र, शरीराच्या आतील अभ्यास हा ॲनाटॉमीमध्ये केला जातो. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ह्युमन हँड आहे, 4 लेग ऑफ ऑक्स म्हणजे बैलाचा पुढचा पाय असेल, 4 लिम्स ऑफ बॅट, बरोबर आहे, बॅटचा 4 लिंब असेल, फ्लिपर ऑफ व्हेल, व्हेल माशाचा जो फ्लिपर असेल, ह्या सगळ्यांमध्ये जे बोनचे जॉईंट आहे हे सारखे दिसते बघा. आता हा एक बोन आहे, इथं त्याचा जॉईंट आहे, ह्या दोन्ही बोनचा जॉईंट इथं आहे. तसंच ह्या आणि ह्या बोनचा जॉईंट इथं आहे, ह्या आणि ह्या बोनचा जॉईंट इथं आहे, ह्या बोनचा आणि ह्या बोनचा जॉईंट इथे मध्ये दाखवलेला आहे. ठीक आहे. पुढच्या नंतर हे आणि हे बोन आहे, सेम हे आणि हे बोन आहे, हे आणि हे बोन आहे, किंवा हे आणि हे बोन आहे, यांचा जॉईंट तुम्हाला इथं दिसेल. सगळ्यांच्या याच्यामध्ये
तुम्हाला 2 ठिकाणी जॉईंट दिसतात. याचा अर्थ या सगळ्यांचे पूर्वज हे सेम असले पाहिजे. So it is the evidence of evolution based on the similarities in the anatomical structure of bones and bony joints in the organ of animal. म्हणजे त्यांच्या बोनची रचना सारखी दिसते आणि त्यांचे जॉईंट्स पण सारखे दिसतात. याचा अर्थ ह्या सगळ्यांचे पूर्वज हे एकच असले पाहिजे. तर पुढचा जो महत्वाचा पार्ट येतोय तो व्हेस्टिजियल ऑर्गन. बऱ्याच वेळा याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येतो व्हेस्टिजियल ऑर्गन्स. व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय? सजीवांमध्ये असे काही अवयव आढळतात का जे अवयव एखाद्या सजीवामध्ये उपयोगी असतात त्यावेळी ते दुसऱ्या सजीवामध्ये उपयोगी नसतात, म्हणजे फंक्शनलेस असतात. तर आपण म्हणतो व्हेस्टिजियल ऑर्गन्स. दीज आर युजलेस ऑर्गन दॅट आर डिजनरेटेड ऑर अनडेव्हलप्ड ड्यू टू नॉन फंक्शनली थ्रू सेव्हरल इयर्स. म्हणजे काही सजीवांमध्ये असे ऑर्गन काम न केल्यामुळे कालांतराने ते डिजनरेट झाले, नाहीसे झाले किंवा त्यांचं हळूहळू फंक्शन बंद झालं. आपण असं पण म्हणू शकतो देर आर सर्टन ऑर्गन्स विच आर नॉन फंक्शनल इन वन ऑर्गॅनिझम बट फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. एखाद्या सजीवामध्ये ते फंक्शनल करतात किंवा फंक्शन करतात, एखाद्यात ते करत नाही. आता टेल बोन आहे, त्याला आपण म्हणतो आपल्याकडे जे माकड हाड आहे त्याला टेल बोन म्हणतो आपण. आता तिथे मागे काही मसल्स, जसं माकडाला टेल असते आणि त्या माकडाला त्या टेल बोनला अशा काही मसल्सच्या मुळे त्याला ती टेल मूव्ह करता येते. अशाच प्रकारची टेल बोन ह्युमन बॉडीमध्ये पण आहे, तिथं मसल पण आहे, पण ह्युमन बॉडीमध्ये टेल नाहीये. याचा अर्थ हे टेल बोन ह्युमनला पण आहे, मंकीला पण आहे. याचा अर्थ दोघांचा पूर्वज हा एकच असला पाहिजे. विजडम टीथ त्याला आपण अक्कलदाढ म्हणतो, की साधारणपणे 18 वर्षाच्या पुढे बऱ्याच मुलांमध्ये ही दाढ नंतर मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये नंतर डेव्हलप होते. तिचा ऍक्च्युअली नंतर काही उपयोग नसतो. बॉडी हेअर्स आहे, बॉडीवरती असणारे केस असतील, हे व्हेस्टिजियल ऑर्गन मध्ये येतात. आता इतर प्राण्यांना त्याचा उपयोग थंडीपासून बचाव करण्यासाठी होतो. ह्युमन हा हायली डेव्हलप्ड ब्रेन असलेला ॲनिमल आहे. तो आपलं संरक्षण घरांमध्ये कपड्यांच्या साहाय्याने करू शकतो, त्यामुळे तसं त्याला बॉडी हेअरचा काही उपयोग नाही. अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे की हे जे लहान आतडं असतं त्या लहान आतड्याला अटॅच असलेलं स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन याच्यामध्ये लार्ज इंटेस्टाईन अटॅच असलेले अपेंडिक्स आहे. जे रुमिटेट्स आहे म्हणजे जे सराव प्राणी जे चारा खातात, गवत खातात, त्यांच्यामध्ये हा ऑर्गन फंक्शनल आहे, कारण त्यांना ते अन्न पचवायचं असतं. ह्युमन ऑर्गॅनिझम हा अन्न शिजवून खातो, त्यामुळे त्याला त्या अपेंडिक्सचा काही उपयोग नाही. पण ह्युमन बॉडीमध्ये आपल्या अपेंडिक्स दिसतं. याचा अर्थ हे जे जनावर आहे त्यांची पूर्वज आणि माणसाचे पूर्वज हे काय सेम असले पाहिजे. पुढचा तुम्हाला आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. इट इज अ बेस ऑन द स्टडी ऑफ रिमेन्स अँड इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम दॅट रिमेन प्रिझर्व्ड अंडरग्राउंड ॲज अ फॉसिल्स. म्हणजे जर आपण पृथ्वीच्या भूकवचात जर आपण खोदत गेलो तर वेगवेगळ्या लेअरवर, वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांचे फॉसिल्स म्हणजे जीवाश्म आढळतात. आता जीवाश्म किंवा फॉसिल्स कसे तयार होतात? जीवाश्म किंवा फॉसिल्स तयार होतात ते म्हणजे समजा एखाद्या ऑर्गॅनिझम मातीखाली गाडला गेला तर त्याच्या बॉडीचं इम्प्रेशन्स हे स्टोनवरती किंवा हार्ड ज्याला आपण म्हणू रॉक्सवरती आपल्याला दिसतं, त्याला आपण म्हणतो फॉसिल्स. आता ज्यावेळेस शास्त्रज्ञांनी उत्खनन केलं वेगवेगळ्या पृथ्वीच्या थरामध्ये खोलवर जाऊन, तर त्यांचं असं लक्षात आलं की सगळ्यात शेवटी जो लेअर आहे त्या लेअरमध्ये जे फॉसिल्स आढळले ते इनव्हर्टिब्रेटचे आढळले. याचा अर्थ पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा इनव्हर्टिब्रेट्स तयार झाले. त्याच्या वरच्या थरामध्ये पायसेस म्हणजे माशांचे फॉसिल्स आढळले. याचा अर्थ माशांचं इव्होल्युशन हे इनव्हर्टिब्रेट्स पासून झालेले आहे. त्याच्या अप्पर लेअरमध्ये तुम्हाला रेप्टाइल्स आणि अँफिबियन, सरपटणारे प्राणी आणि बेडकासारखे अँफिबियनचे अवशेष आढळले. याचा अर्थ काय की अगोदर सगळ्यात इनव्हर्टिब्रेट तयार झाले, त्यानंतर पायसेस तयार झाले, त्यानंतर अँफिबियन्स आणि नंतर रेप्टाइल्स तयार झाले आणि सगळ्यात शेवटी एव्ज आणि मॅमल्स तयार झाले.
याचा अर्थ आताचे जे मॅमल्स किंवा एव्स तुम्हाला दिसतील ह्या सगळ्यांचे अँसेस्टर हे या सगळ्यांचे अँसेस्टर काय एकच आहे, म्हणजे पृथ्वी सगळ्यात पहिल्यांदा इनव्हर्टिब्रेट्स तयार झाले आणि हळूहळू सगळ्यात शेवटी एव्स आणि मॅमल्स तयार झाले. मग यासाठी या पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेससाठी एज ऑफ ह्युमन फॉसिल्स काही आहे. म्हणजे आपल्याला जर मनुष्यांचे काही जुने सांगाडे आढळले तर 25,000 वर्षापूर्वीचा मनुष्य, 1,00,000 वर्षापूर्वीचा मनुष्य, असं तुम्हाला कार्बन डेटिंग मेथड नावाची एक मेथड आहे, त्याने त्याचे आयुष्य काढतायत. आणि मनुस्क्रिप्ट्स म्हणजे हँडरायटिंगमध्ये आपल्याला काही जुने असे भिंतीवर आखलेले लिहिलेले चित्र असे आढळतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पुरावे मानले जातात. नंतर पुढचं आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण आणि एम्ब्रिओलॉजी म्हणजे भ्रूणशास्त्र. अरायजेस फ्रॉम कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट स्टेज ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट. आपण जर वेगळे व्हर्टिब्रेट बघितले, आता बघा इथं फिश आहे, हा एक सॅलेमेंडर आहे, हा एक अँफिबियन मधला आहे, टॉर्टॉइज आहे, चिकन म्हणजे हेन आहे, पिग डुक्कर आहे, काऊचं आहे, रॅबिट आहे, मॅन आहे. आता तुम्ही बघा पहिल्या स्टेजला ह्या सगळ्यांचे एम्ब्रिओ सारखेच दिसतात. तुम्ही जर रचना बघितली तो फिशचा एम्ब्रिओ असेल, टॉर्टॉइजचा असेल, चिकनचा असेल, पिगचा असेल, काऊचा असेल, ह्युमन बेईंगचा सगळ्यांचा एम्ब्रिओ फर्स्ट स्टेजला कसा दिसतो, सेम दिसतो. सेकंड स्टेजला थोडासा त्याच्यात बदल झालेला आहे, त्याच्यात पण बरीच सिमिलॅरिटी दिसते, याच्यामध्ये थोडा बदल आहे. मात्र थर्ड स्टेजला पूर्णपणे एम्ब्रिओ काय होतो, वेगळा होतो. याचा अर्थ या सगळ्यांचे म्हणजे मॅन असेल, रॅबिट, काऊ, पिग, चिकन या सगळ्यांचे अँसेस्टर हे कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजे. याला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणायचं. आता नेक्स्ट जो आहे तो आहे कनेक्टिंग लिंक्स. कनेक्ट म्हणजे जोडले जाणे किंवा आपण कनेक्टिंग लिंक्स म्हणू. कनेक्टिंग लिंक्स आर सम प्लांट्स ऑर ॲनिमल दॅट शो मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, म्हणजे जे दिसणारे कॅरेक्टर आपण ऑलरेडी स्टडी केला आहे, बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे जे वेगवेगळे ऑर्गॅनिझमचे ग्रुप आहेत त्यांना जोडणारी एक लिंक, त्याला आपण कनेक्टिंग लिंक म्हणतो. तुम्हाला एक्झाम्पलवरून जास्त चांगलं कळेल ते. आपण पहिला पॅरिपॅटस घेऊ. पॅरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. म्हणजे पृथ्वीवर अजून पेरिपॅटस नावाचा ॲनिमल आढळतो. या पेरिपॅटसमध्ये काही कॅरेक्टर हे ॲनेलिडाचे, काही कॅरेक्टर हे आर्थ्रोपोडाचे. म्हणजे काय, उदाहरणार्थ सेगमेंटेड बॉडी, मी इथं दिलेले बुकमध्ये आहे. सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल हे कोणाचे कॅरेक्टर झाले, ॲनेलिडाचे. आणि ट्रॅकियल रेस्पिरेशन आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम हे कॅरेक्टर कोणाचे झाले, आर्थ्रोपोडाचे. म्हणजे काही कॅरेक्टर याच्यामध्ये आर्थ्रोपोडाचे पण आहे आणि काही कॅरेक्टर ॲनेलिडाचे पण आहे. याचा अर्थ काय, पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. दुसरा आहे लंग फिश. आता लंग आणि फिश याला हा ऍक्च्युली फिश आहे, पण श्वसन मात्र लंगच्या सहाय्याने करतो, म्हणून आपण याला म्हणतो लंग फिश. इट परफॉर्म द रेस्पिरेशन विथ लंग इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग अ फिश. फिश असूनही तो लंगच्या सहाय्याने श्वसन करतो. याचा अर्थ हा कनेक्टिंग लिंक आहे कशाचा, अँफिबियन आणि फिशचा. म्हणजे याच्यात काही कॅरेक्टर फिशचे, काही कॅरेक्टर अँफिबियनचे. तसं डकबिल प्लॅटिपस आहे. दिस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी आणि मॅमल्स. आता रेप्टाइल्स प्रमाणे हा अंडी घालतो. म्हणजे याच्यामध्ये कोणते कॅरेक्टर, रेप्टाइलचं ले एग्स. आणि मॅमल्स प्रमाणे याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स आहे. मॅमरी ग्लँड्स म्हणजे दुग्ध स्रावणाऱ्या ग्रंथी. म्हणजे रेप्टाइलचं काय कॅरेक्टर आहे, मॅमलचं काय कॅरेक्टर आहे. याचा अर्थ रेप्टाइल पासूनच पुढे काय तयार झाले, मॅमल्स तयार झाले. सो दीज आर द कनेक्टिंग लिंक्स. ओके, नाउ बिफोर स्टार्टिंग डार्विन्स theory, here we finish very important part, that is theory of evolution. theory of evolution मध्ये आपण काय बघितलं, सगळ्यात प्रथम जीवद्रव्य हे समुद्रात तयार झालं. त्यापासून तयार झाले मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एक पेशीय सजीव, त्यापासून तयार झाले बहुपेशीय सजीव. मग याला पुरावे कोणते, तर आपण पुरावे कोणते घेतले, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर घेतलं. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर मध्ये आपण काय बघितलं की यांच्यामध्ये जे बाह्य कॅरेक्टर आहे ते सारखे दिसतात सगळ्या ॲनिमलमध्ये किंवा प्लांटमध्ये. नंतर आपण ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस घेतले, ज्याच्यामध्ये आपण बोनचं स्ट्रक्चरचा स्टडी केला. नंतर आपण व्हेस्टिजियल ऑर्गन घेतले की ज्याच्यामध्ये आपण फंक्शन लेस काही ऑर्गन आहे का जे काही ॲनिमलमध्ये अजूनही फंक्शन करतात, काहींमध्ये करत नाही.
त्यानंतर आपण पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस घेतले की जसं आपण फॉसिल्स ज्याला आपण म्हटलो, आणि सगळ्यात शेवटी आपण कनेक्टिंग लिंक्स आणि काय घेतले, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस घेतले. ठीक आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यावरती 2 मार्काला शॉर्ट नोट येते की राईट शॉर्ट नोट ऑन एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस, किंवा विच इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. तुम्ही 1 मार्काला पॅरिपॅटस लिहू शकता. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण इम्पॉर्टंट पार्टकडे जाणार आहे, आणि ती म्हणजे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके.